आज सायंकाळी 4 वाजता माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रातले सगळे मंत्री, खासदार, आमदार, शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी संघटना, युवा सेना संघटना यांची एक फार मोठी ऑनलाईन बैठक पार पडली। याला जवळजवळ 450 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये मिशन 48 खासदारकीच्या निवडणुकीनंतर 48च्या 48 जागा या महाराष्ट्रातल्या जिंकून महाविकास आघाडीला चितपत करून महायुतीचं प्राबल्य जे आहे हे मोदी साहेबांच्या मागे उभं करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि हा निर्णय करत असताना महायुतीचं जे तिकीट वाटप आहे याचे पूर्ण अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना देण्यात आले। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा हे तिकिटाच्या वाटपातले निर्णय घेतील। परंतु असं जरी असलं तरी शिवसंकल्प अभियान हे आम्ही 6 तारखेपासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करतोय। प्रमुख 10 ते 15 हजार लोकांचा मेळावा, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा, त्याच्यामध्ये शिवदूत असतील, शाखा प्रमुख असतील, आमचे सगळे पदाधिकारी असतील, असं त्या कार्यकर्ता मेळाव्याचं स्वरूप आहे। या सभा नाही, ते कार्यकर्ता मेळावे आहेत। तर 6 जानेवारीला सकाळी 11 वाजता पहिला शिवसंकल्प अभियान हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये असेल। त्याच दिवशी 5 वाजता रामटेकला असेल। 8 जानेवारीला 11 वाजता अमरावतीला असेल। 8 जानेवारीला 5 वाजता बुलढाण्यामध्ये असेल। 10 जानेवारीला सकाळी 11 वाजता हिंगोलीला असेल। 10 जानेवारी सायंकाळी 5 वाजता धाराशिवला असेल। 11 जानेवारी सकाळी 11 वाजता परभणीला असेल। 11 जानेवारी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगरला असेल। 21 जानेवारी सकाळी 11 वाजता शिरूरला असेल। 21 जानेवारी सायंकाळी 5 वाजता मावळला असेल। 25 जानेवारी 11 वाजता रायगडला असेल। 24 जानेवारी सायंकाळी 5 वाजता रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल। 25 जानेवारी 11 वाजता शिर्डी असेल। 25 जानेवारी 5 वाजता नाशिक असेल। 29 जानेवारी 11 वाजता कोल्हापूर असेल आणि 30 जानेवारी 5 वाजता हातकणंगले असेल। अशा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये न भूतो न भविष्यती असे कार्यकर्त्यांचे मेळावे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतील। या मेळाव्यांमध्ये विभागनिहाय शिवसेनेचे नेते, मंत्री, उपनेते साहेबांबरोबर उपस्थित राहतील आणि याची सांगता जी आहे ती कोल्हापूरला होईल। महाअधिवेशन होईल। महाअधिवेशन हे पक्षाचं 2 दिवसाचं असेल आणि त्या 2 दिवसातनं अनेक प्रचाराचे मुद्दे, आम्ही केलेली विकासाची कामं, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली विकासाची कामं ही जनतेपर्यंत कशी पोचवायची आणि मिशन 48 हे कसं सक्सेस करायचं याच्यावर मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करतील। परंतु या सगळ्या मेळाव्यांमध्ये फार मोठ्या ताकदीनं शिवसैनिक सामील होतील। शिवदूत नावाची एक संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनं आणि विशेषतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवली। आज आमचे जवळजवळ 4.5 ते 5 लाख हे शिवदूत हे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत। शाखा प्रमुख आमचे वेगळे आहेत, गटप्रमुख आमचे वेगळे आहेत। 1 बूथ आणि 10 शिवदूत अशा पद्धतीची संकल्पना घेऊन आम्ही ही मोहीम राबवलेली होती आणि हा कार्यक्रम आमचे सगळे पदाधिकारी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करतील याची पूर्ण खात्री मला नक्कीच आहे आणि त्या सूचना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला मार्गदर्शन करत असताना महायुतीनंच आपण निवडणुका लढवणार आहोत। तिकिटाच्या संदर्भामध्ये अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही तिन्ही नेते बसून ते तिकीट वाटप करू अशा पद्धतीचं समाधानकारक वक्तव्य देखील त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे। त्याच्यामुळं उद्यापासूनच या संपूर्ण भव्य
शिवसंकल्प अभियानाच्या दृष्टीनं आम्ही आता कार्यरत होणार आहोत आणि आम्ही मंत्री देखील प्रत्येक मतदारसंघामध्ये लोकसभेच्या जाऊन या कार्यक्रमाचे आढावे घेणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.